हा, मी लोन येऊन आलो होतो. बरं. गाडी असं झटके मारत होती. काय होत होतं नेमकं गाडीला पण? असं सिग्नलला वगैरे थांबले की झटके मारायची, मोशन घ्यायची नाही. किती दिवस झाला प्रॉब्लेम आता कम्प्लीट महिनाभर झालं काम प्रॉब्लेम. आणि इंजिन लाईट लागून राहायची, कंपल्सरी कंपल्सरी लागून राहायची. इंजिन लाईटचा प्रॉब्लेम किती दिवस झाला होता गाडीला? महिना दीड महिना झाला इंजिन लाईट प्रॉब्लेम. त्याच्या आधी काही काम केलं होतं का? इंजिन लाईट बद्दल काम नाही नाही केलं का? नाही केलं. आपल्याकडे कसे आले तुम्ही? इंस्टावर रील्स बघून. माझा मित्र लोणीचा विनोद म्हणून आला होता. हा, ते काम करून गेलते का हा, आपल्याकडे? काम करून गेले. आणि मी पण इंस्टाला रील्स बघतोय खूप त्यांचे, त्याच्यामुळे माहिती असल्यामुळे आलो होतो. तर मित्रांनो, या गाडीचा प्रॉब्लेम होता लाईट लागायचा, की आपला लांबा सेन्सर, सायलेन्सर सेन्सर असतो, तो गेलता त्यांचा, शॉर्ट झाला. आपण मल्टीमीटर लावून चेक केला, तो एक टाकला. याची एमआरपी आहे 2270 रुपये. आणि जी गाडी गतिरोधक आलं, गिअर कमी करताना झटके मारायची, तर हा 3 सेन्सरचा एक सॉकेट आहे. सॉकेटची एक वायर कट झाली, तर आपण ते सॉकेटच बदलले. त्यानंतर दादाची सर्व्हिसिंग बी केली. ते सॉकेट असते तर पाठीमागं टोटल बॉडीला सॉकेट टाकले आणि प्लस त्यांची टोटल बॉडी क्लीन करून दिली. दादाने ट्रायल घेतली, तर दादा इंजिन लाईटचा तुमचा म्हणजे जो प्रॉब्लेम होता तो मनासारखा झाला. हा, एक गाडीचं एक नंबर काम झालेलं आहे. गाडीबद्दल काय असं बोलायचंच नाही. गाडी चांगलंच काम म्हणजे झालं. तुम्हाला ट्राय केलं, तुम्हाला असं हा. फिलिंग आली का भाऊ व्यवस्थित हा. काम होतंय? गाडीचं पिकअप वगैरे एकदम फिलिंग असं, गाडी मस्त मोसम मध्ये चालते गाडी. आता काहीच टेन्शन नाही असं गाडी. ओके दादा.